आणि करून सिनियर केजी रुई शाळेमध्ये. त्यानंतर गेल्या वर्षी माझे मित्र आहेत VP ते म्हणले VP ला ऍडमिशन घेऊन देतो असं. म्हणलं नाही बाबा, मला सागर सरांसारखा चेअरमन सोडायचंच नाही. जोपर्यंत मी बारामतीत आहे तोपर्यंत कारण एक चेअरमन म्हणून लक्ष घालणारी शाळा एवढीच आहे अख्ख्या महाराष्ट्रात. तरी मला एवढी शाळा दिसते की जो चेअरमन प्रत्येक मला वाटतं परवाच दिवशी सागर सरांनी मला फोन केला होता की असा असा तुमचा मुलगा म्हणजे आहे हुशार पण थोडा हे करतोय, तर मला तुमच्या आहे ना तुम्ही काय करायचं ते करा. म्हणजे एवढं चेअरमन म्हणून लक्ष घालणारी एकमेव शाळा आहे ती. मी पालकांच्या वतीने सागर सरांचं आणि त्यांच्या स्टाफचं अजून एकदा आभार मानतो. म्हणजे लक्ष आमचं पुढे कमी झालं नाही, होणारही नाही. माझी जबाबदारी मला समजते. येत्या काळात सुद्धा अशी जबाबदारी आम्ही पार पडू. जसा विश्वास तुम्ही आजवर ठेवलाय तसाच विश्वास येत्या काळातही ठेवा. एखादी गोष्ट नाही आमच्याकडून झाली ना तर तुम्ही येऊन चर्चा करा की नाही आमची संस्था आहे, आम्हाला हे पाहिजे. 100% भेटणार. सर, गेल्या वेळेस आम्ही जे काही मुद्दे मांडले होते ते सर्वच्या सर्व म्हणजे मला पॅरेंट्सला सांगायचे सगळ्यांना की जे काही मुद्दे मॅथ्सच्या टीचरच्या बाबतीत असतील किंवा आणखी काही मुद्दे असतील ते सर्वच्या सर्व आमचे पॅरेंटचे प्रॉब्लेम आणि जे सगळे मुद्दे सन्माननीय सागर सरांनी अतिशय व्यवस्थितरित्या ते सगळे सोडवलेले आहेत. आणि खरंच म्हणजे मॅथ्सचे टीचर जे तुम्ही आणले ते अगदी ब्रिलियंट टीचर आहेत आणि मुलांना त्याचा खूप चांगला फायदा होतोय. माझी मुलगी मला स्वतःहून सांगते की अगोदर काय होतं आणि आता काय आहे. तर त्याबद्दल मी सर्व पॅरेंटच्या वतीनं मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो आणि शाळेच्या सर्वच स्टाफचं पण मी मनपूर्वक धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो. दुसरी गोष्ट जी आता नवीन उपक्रम जो तुम्ही सुरू केलेला आहे त्यालाही आमचा सर्व पॅरेंटचा पाठिंबा राहीलच आणि तो खूप अत्यंत कौतुकास्पद आणि स्तुत्य उपक्रम आहे. त्याबद्दल मी शाळेच्या प्रशासनाचा मी मनपूर्वक धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो.